प्रशासनाला सांगतो, प्रशासनांनो तुम्ही लक्ष देऊन ऐका, कारण की तुम्हाला वाटले असेल का आंदोलन झाला ताई पाणी पिल आणि सोडेल, हे कुठले राजकीय पक्षाचं आंदोलन नाही. सांगतोय तुम्हाला, सगळ्यांचा पक्ष सगळ्यांना पाहिजे, पक्ष बाजूला ठेवा. आपण भूमिपुत्र आहो, आपण लढूया. साहेब लढलं, साहेबांनी जे टायमिंगला जर दिबा पाटील साहेबांनी सांगला असता त्याच्या त्यांनी बघा मी 12.5% भांडत, तर आज आपल्याला 12.5% मिळलं असतं का? नमस्कार, महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तर मी सोमनाथ केलारे. पाहायला गेलं तर बघता की अनेक दिवस कडे उपोषण करण्यात आलं, पण आज बघता या ताईची तब्येत जे खालावलेली आहे, तर आता काय सांगाल? बघताय तुम्ही, खरंच एक कितवा दिवस आहे आजचा, आणि काय सांगाल की तब्येत ताईची खूप खालावलेली आहे? आज साहेब तुम्हाला सांगायला गेलो तर आज उपोषणाचा 4था दिवस आहे, आणि तुम्ही समोर ताईची तब्येत पण बघू शकता किती खालावलेली आहे. पण अत्यंत वाईट वाटतंय का प्रशासनाला याची काही चिंता पडलेली नाही. आज तुम्ही सकाळी पाहिले असेल, आज तीव्र आंदोलन होता, किती पब्लिक मोठ्या संख्येने आली होती. पण हा आगरी समाज आहे, जेवढा कठोर आहे तेवढा प्रेमळ पण आहे. आज आपल्या ताई मुलं आज एक कुठं आंदोलनात काय वाचा आणली नाही, कुठे काय दगड वगैरे काही हे केलेलं नाही. पण येतं आंदोलन पुढचं, जर ताईला या काही दिवसात, या 2-4 दिवसात जर न्याय नाही मिळाला, आमच्या नवी मुंबई विमानतळाला जर लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव नाही मिळालं, तर येत्या काही दिवसात आम्ही नक्कीच मोठं आंदोलन करणार आहोत. याची प्रचंड पाहायला गेलं तर अन्न त्याग आणि पाणी त्याग सुद्धा केलेला आहे. फक्त तुम्ही तब्येत तर खूप खालावली, पण इतर कोण नेते मंडळी जे पक्ष असतील किंवा विरोधी पक्ष नेते कोणी असं भेटून गेले का काय? हो, असे बरेचसे नेते भेटून गेलेत, विरोधी पक्ष नेते. पण जे सत्तेत आहेत त्यातून एकही नेता भेटायला का ताईला आलेला नाही, त्याचीच मला खंत वाटतंय. तर ताई असं सुद्धा बोलले की जोपर्यंत विमानतळाला साहेबांचं नाव नाही तोपर्यंत माघार नाही. हो, नक्कीच. ताईचा एकच ध्येय आहे, जोपर्यंत आम्हाला विमानतळाला पाठी लागत नाही लोकनेते दिबा पाटील साहेबांची, तोपर्यंत माघार घेणार नाही. तिथले जे स्थायी आमदार आहेत प्रशांतदा ठाकूर, हे सुद्धा ताईला येऊन भेट दिली का अजूनपर्यंत नाही? नाही, अजूनपर्यंत नाही. मग ताईचं उपोषण जर असंच चालू झालं तर बघता तुम्ही ताईची तब्येत तो पूर्ण खालवली आहे, आतापर्यंत तुम्ही कुठला इशारा दिलाय का, किंवा पुढची भूमिका काय असणार आहे? नक्कीच पुढची भूमिका आमची, आज जो सकाळी आंदोलन झाला त्याचे आणखी तीव्र आंदोलन आम्ही इथे कुठे नाही करणार, डायरेक्ट मंत्रालयावर करू, हे नक्कीच सांगतो तुम्हाला. तर ताईची तब्येत जर अशीच खालवत राहिली तर मंत्रालयावरही आंदोलनाची पाळी आली तर नक्की तुम्ही जाल? हो, नक्की नक्कीच. थोडं आणि हा आंदोलन 5 ते 6 तारखे या दरम्यान नक्कीच होणार आहे. नक्कीच मोठा म्हणजे इशारा दिलेला आहे. हो तुम्ही मंत्रालयात जाण्याची सुद्धा तयारी आपण दर्शवलेली आहे. हो. मंत्रालयामध्ये आम्ही 7 तारखेला मोर्चा घेऊन भव्य मोर्चा निघणार आहे. तर काय सांगाल? अन्न त्याग तर पाणी त्याग केले, आणि इतर जे बांधव आहेत तुमचे सर्व आगरी कोळी कराडी, या बांधवांना काय सांगाल तुम्ही की पाठिंबा देण्यात? तर माझ्या आगरी कोली कराडी सर्व भूमिपुत्रांना, माझ्या बहिणींना विनंती आहे, आज जर ताई आपल्यासाठी 4 दिवस उपोषण करेल असेल, तर आपण तिच्यासाठी 3 तास 2 तास येऊ शकत नाही तिला भेट द्यायला. आज जर आपण तिला भेट द्यायला आलो तर तिच्यात अजून ताकद येते, तिच्यात अजून उपोषण करण्याची क्षमता येते. म्हणून सांगते तुम्हाला, तुम्ही सर्वांनी चिंचपाडा ब्रिज खाली एकदा ताईच्या उपोषणाला भेट देण्यासाठी नक्की या. हा माझा महाराष्ट्राच्या अर्थतर्फे तुम्ही मी परत दरकत. कोणत्याकडे गाडी आलं काय आलं, बंगले बांधले, कोणत्या जीवा बांधलं दिबा पाटील साहेबांच्या. आज दिबा पाटील साहेबांच्या इथं 4 लोक उभे राहिलेत. तुम्ही हलकट वाटलं पाहिजे तुम्हाला, हलकटगिरी सगळ्यांना. एक लक्षात ठेवा, आपण भूमिपुत्र आहोत, फक्त ज्यांना त्यांना वाटतं एक तरी तिला भेट द्यायला या इथं. तर मित्रांनो, आणखीन एक यांचं सांगण्याचं कारण, बरेच लोकांना आगरीपालांना वाटतंय दिबा पाटील साहेब आमच्यासाठी काही केलं नाही, तर आम्ही कशाला जाऊ. त्यांना सांगण्याचं कारण एकच आहे, आपल्यासाठी केलं नाही ना. आपण भूमिपुत्र आहोत ना, आपण आगरी कोली कराडी समाज आपला आहे. जर आता जर कोली आगरी कोली एकत्र झाला नाही तर कधीच होऊ शकत नाही. लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला मी बोलतोय तर थोडं काढवा लागेल. बरीच लोक मी आता बाहेर माझ्याकडच्या उभारणार, अरे आपल्यासाठी काय केलं तुम्ही, तिकडे जाता, आम्ही येणार. आम्ही दिबा या पोरीसाठी काय केलं दिबा पाटील साहेब काही नाही, पण तिने बाप म्हणून मानलाय. एक उदाहरण सांगते, ती त्या साईडनी दादा गाव कुठला ताईचा सांग? सोमट ना. इथं भूमिपुत्र आपण त्यांचं ज्यांचं पोर आहेत वारीस आहेत ते इथं नाही. आता मी बोललो तर राग येईल. तर बरेच जण दुपारी जे आंदोलन झालं, बरेच जणांना विरोधकांना वाटत होतं की आमची ताई पाणी पिऊन उपोषण बंद करेल, सोडेल.
पण तुम्हाला विरोधकांना एकच सांगतो आणि पण ताई ही जिद्दी आहे, आंदोलन सोडणार नाही असं वाटतं. नक्कीच नक्कीच म्हणून तो प्रशासनाला सांगतो, प्रशासनानं तुम्ही लक्ष देऊन ऐका. कारण की तुम्हाला वाटले असेल का आंदोलन झाला ताई पाणी पिल आणि सोडेल, हे कुठले राजकीय पक्षाचं आंदोलन नाही. तर आमच्या स्थानिक आमच्या बापाच्या नावासाठी म्हणजे लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी आम्ही भूमिपुत्रांनी केलेलं आंदोलन आहे. म्हणून ताई आमची खंबीर आहे. ताईला साथ देण्यासाठी आमची सर्व भूमिपुत्र खंबीर आहेत. इतरही गाववाले आहेत, इतरही सर्व तुमचे भूमिपुत्र आहेत. अनेक गावासाठी काय इशारा द्याल की या ताईला नक्की तुम्ही एक आंदोलन यशस्वी करण्यासाठी आणि नामकरणसाठी कसा तुम्ही कराल? सर मी प्रत्येक वेळी माझ्या समाजाला माझ्या परिवाराला सर्वांना लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, लोकनेते दिबा पाटील साहेबांचा, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव कुणाचं? दिबा पाटील साहेबांचं. नवी मुंबई विमानतळाला नाव कुणाचं? दिबा पाटील साहेबांचं. दिबा पाटील साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मिता ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मिता ताई आगे बढ़ो.